कुडूस सापरोंडे येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात पार. वाडा तालुक्यातील कुडूस सापरोंडे येथील मैदानात सोनूताई मुंबईकर आयोजित भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या शर्यतीत तब्बल 4.5 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या बिनजोड मैदानावर एकावेळी 10 बैलजोड्या धावतील असे नियोजन करण्यात आले होते. आणि जी इंजुरी होते. आज बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आज पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित होतोय आणि आयोजक आपण आहात. कशा पद्धतीने तयारी आणि काय आहे विषय काय आहे? हा मैदान होता 22 तारखेला जो रद्द झाला एक ढोलकम ठिकाणी, जो शहापूर तालुक्यात काही अडचणीमुळे. तर मग एक असा विचार केला की अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड पालघरचं नाव कुठेतरी येतं, म्हणजे हे पालघर जिल्ह्यामध्ये घ्यायचं मन ठरलं की पालघर जिल्ह्यात हे मैदान घेतलं. हे जे आयोजन करताय, आधी पण आपण काही ठिकाणी आयोजन केलंय, इथल्या आयोजनाच्या संदर्भात काय कसं वाटतं तुम्हाला? एक असं आहे की एक फर्स्ट टाइम एक असं फील होत आहे की म्हणजे मीडिया फर्स्ट टाइम बघते, कारण एवढे मैदान केले कधी मीडियाचा आपला संबंधच नाही आलेला, फर्स्ट टाइमच आहे हा. मैदानामध्ये म्हणजे एक असं बोलू शकते की म्हणजे वाडा तालुक्यातले जे गाव आहे सापरोंडे, इकडे लोकांनी भरपूर सपोर्ट केला. मी इकडे कधी नाही, माझ्यासाठी नवीन गाव आहे सापरोंडे, पण काही आपले प्रॉब्लेम होते तिकडच्या 22च्या मैदानाचे, म्हणून मला हे एक ते फाटी घ्यावं लागली. पण जे सापरोंडे गावातले लोक आहेत, जे बंटी शेठ पाटील म्हणा, नंतर सुनील दादा म्हणा, जे मला काहींची नावं नाही येत, म्हणजे मी नावं तर घेऊ नाही शकत, पण सगळ्यांचे आभार मानते. एक विजू दादा पण म्हणा, विजू पाटील म्हणा, जे पाटील मंडळी आहे, जे सगळ्यांचं मी आभार मानते. मेन मुद्दा जो रान मालक आहे ना, संदीप पाटील, त्यांचं खूप आभार मानते. त्यांनी रान दिलं म्हणून आज मी मैदान आता समुद्रापार आपला खेळ जाऊन पोचला. या तलगाड्यावरून या सेमीफायनलला 6 ओव्हर घ्यायचं. कोण होतोय 6व्या सेमी तुझेचा वळवळ करणारे बैलगाडी मालक बदलापूरकर. सेमीफायनलला 6 ओव्हर उभा राहिला. कोण होतोय 6चा विजेता. बॅरिकेडच्या साईडला उभा राहिलेले सावध उभा राहावा. 6 सुटला आणि 6 मध्ये संग्राम सर्वाला एक जमात आहे. अरे तिघ 6 गाड्या पाहतात. कुणाच्या नशिबी मान आहे आणि मधल्या वाटतं पुढे टाकला आणि कोण जरा फायनल तरी पात्र डोळ्याचं पारदं फेडणार असेल. सहा वाऱ्या वाहत आहे. 6 वाऱ्या सर्व कोण होतोय फायनलला, कोण होतोय क्वार्टर फायनलला, 15 सुंदर आणि मार्ग राहिला 7वा सेमी सुद्धा महत्वाचे